तर वांद्रे कुर्ला संकुल NSA येथे संस्कार भारती सिने टॉकीज हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळेस अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रेक्षकांना सिनेमामध्ये आपली भारतीय संस्कृती कशा प्रकारे पुढे घेऊन जायची आणि आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून भारतीय सिनेमा कसा ग्लोबल सॉफ्ट पॉवर म्हणून मोठा होऊ शकतो या विषयावर मार्गदर्शन केले। मी मुळात कोकण प्रांत संस्कार भारतीचा अध्यक्ष आहे आणि त्या नात्यानं कोकण प्रांतात याचं आयोजन होत असल्यामुळे या सिने टॉकीजचं जरी ते अखिल भारतीय स्तरावरती असलं आणि एकूण भारतीय सिनेमाबद्दलचं असलं तरीसुद्धा इथे होत असल्यामुळे यावर्षीचा कन्व्हीनर त्याचा मी आहे। आणि कन्व्हीनर म्हटल्यावरती त्याचं बाकीचं आयोजन जे असतं, काय विषय असावे लागतील आपल्याला, कारण सिनेमाशी रिलेटेड आहे म्हटल्यावरती तिकडे काही कुठली पार्टी नाही आहे, कुठल्याही सिनेमाचं प्रदर्शन होणार नाही आहे, पण डिस्कशन्स होणार आहेत। एक खूप छान उपक्रम आहे संस्कार भारतीनं राबवलेला। सिनेसृष्टी भारतीय दृष्टी अशी त्याची बॉटम लाईन आहे। आजकाल आपण सिनेमावर विचार करताना भारतीय अप्रोच ठेवून कसा केला पाहिजे किंवा त्या संदर्भात विचार करताना, म्हणजे आता एक सुंदर सेशन अटेंड केलं ग्लोबल आणि लोकल या संदर्भातला। तसे वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये की जे मला फार आवडले कंडक्ट करणार। म्हणजे हा खूप छान उपक्रम आहे। हा 2 वर्षाला एकदा होतो, मला असं वाटतं दरवर्षी व्हायला हवा, काहीच हरकत नाही। दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते या कार्यक्रमाला उपस्थित होते। भारतीय संस्कार हे जगभरात जावे हा या कार्यक्रमाचा उद्देश आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन सुद्धा केलंय। दिमागदार सोहळा मुंबईमध्ये पार पडतोय। या वेळेमध्ये अनेक सिने कलाकार उपस्थित होते। वांद्रे कुर्ला संकुल येथे संस्कार भारती सिने टॉकीज हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळेस अनेक दिग्गजांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलंय। या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रेक्षकांना सिनेमामध्ये आपली भारतीय संस्कृती कशा प्रकारे पुढे घेऊन जायची आणि आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून भारतीय सिनेमा कसा ग्लोबल सॉफ्ट पॉवर म्हणून मोठा होऊ शकतो यावर मार्गदर्शन केलंय। अभिनेता स्वप्नील जोशी याच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठी सिने अभिनेता स्वप्नील जोशी आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत की आज संस्कार भारती या संस्थेने एक कार्यक्रम राबवला। त्या कार्यक्रमामध्ये यांनी मार्गदर्शन केले प्रेक्षकांना। आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। स्वप्नीलजी, सर्वप्रथम आमच्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय। सर, आपण संस्कार भारती या संस्थेने एक कार्यक्रम राबवला आहे सिने टॉकीज, आपण प्रेक्षकांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं? मंथनाचा कार्यक्रम आहे, विचार विनिमय करण्याचा कार्यक्रम आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे संस्कार भारतीने। मी त्याबद्दल सर्वात आधी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की इतकं सुंदर व्यासपीठ त्यांनी वेगवेगळ्या मेकर्सना उपलब्ध करून दिले चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी, मंथन करण्यासाठी, विचार विनिमय करण्यासाठी आणि वेगळ्या पद्धतीने सिनेमा एन्जॉय करण्यासाठी। त्या माध्यमातून आज एक पॅनल डिस्कशन झालं, ज्या पॅनल डिस्कशनचा मीही एक भाग होतो। हे होते मराठी अभिनेते स्वप्नील जोशी, आपण यांच्याशी बातचीत केली आहे। कॅमेरा पर्सन राजीव बारोटचा अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।